तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. TCS एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचा क्वेश्चन पेपर आहे WRD रिक्रुटमेंट म्हणजे जलसंपदा विभाग निरीक्षकचं दप्तर कारकून मेजर कॅनल इन्स्पेक्टरचं 31 डिसेंबर 2023ला क्वेश्चन पेपर झालेला होता आणि शिफ्ट आहे या ठिकाणी थर्ड शिफ्ट. ओके, थर्ड शिफ्ट आहे. या ठिकाणी आपण रिझनिंगवाला पार्ट जो असतो त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ओके, रिझनिंग. तर बघा मित्रांनो, चालू असलेले BMC क्लर्क तसेच BMC विभागाच्या सर्व एक्झामसाठी तसेच TCS पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण एक्सप्लेनेशन ठरणार आहे मित्रांनो. शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा. तर बघा, पहिला क्वेश्चन, ज्याप्रमाणे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. बघा, विक्टोरिया आणि सेशेल्स आहे. सेशेल्स आणि विक्टोरिया यामध्ये कोणता संबंध आहे मित्रांनो? तर हा सेशेल्स काय आहे, एक देश आहे आणि या देशाची राजधानी कोणती आलेली आहे? विक्टोरिया आलेली आहे. तसंच आपल्याला या ठिकाणी ही जी बेलग्रेड राजधानी आहे ही कुणाची असेल हे या ठिकाणी बघायचं आहे. तर कुणाची आहे मित्रांनो? सर्बियाची राजधानी आहे बेलग्रेड. ओके, त्यानंतर जर बघितलं आपण सिएरा लिओन या देशाची राजधानी कोणती आहे मित्रांनो? फ्री टाऊन आहे. ओके, फ्री टाऊन. त्यानंतर जर बघितलं सेनेगल या देशाची राजधानी काय मित्रांनो? डकार आहे, डकार. आणि त्यानंतर जर बघितलं सिंगापूरची राजधानी काय आहे? सिंगापूरच आहे. ओके, सिंगापूर. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, ज्या प्रकारे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी संबंधित आहे त्याच प्रकारे तिसऱ्या संख्येशी संबंधित असलेला पर्याय निवडायचा आहे. बघा, 101 चा संबंध 200 आहे, तर 540 चा संबंध कशाशी असेल मित्रांनो? बघा, लॉजिक काय लागतं, जर या संख्येच्या अंकांची बेरीज जर केलं मित्रांनो, 101 मधील अंकांची बेरीज जर केलं तर या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला? 1 + 1 किती होईल? 2 होईल मित्रांनो. तसंच या ठिकाणी पण बघा 540 आहे, तर या ठिकाणी 5 आणि 4ची आणि 0ची बेरीज करा तर किती येते मित्रांनो? ती 9 येईल. ओके, 9 हा तुमचा आन्सर असेल. तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा, सिलोलिझमचा क्वेश्चन आलेला आहे, विधान आणि निष्कर्ष. बघा, विधान, काही सुट्ट्या सण आहेत. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी काही सुट्ट्या सण आहेत. ओके, सुट्ट्या ह्या आहेत. ओके, सुट्ट्या आणि ह्या काय? सण आहे, सण आहे. त्यानंतर बघा, सर्व सण महोत्सव आहेत. तर सर्व सण काय आहेत? महोत्सव आहेत. ओके, हे झालं सर्व सण महोत्सव. त्यानंतर बघा, त्यानंतर काय? काही महोत्सव भव्य आहेत. काही महोत्सव जे आहेत ते काय आहेत? भव्य आहेत. ओके, ही झाली तुमची डायग्राम. आता बघा निष्कर्ष, काही महोत्सव सण आहेत. ओके, काही जे महोत्सव आहेत मित्रांनो, या ठिकाणी बघा, काही जे महोत्सव आहेत या महोत्सवापैकी काही जे महोत्सव हे काय असतील? सण असतील. म्हणजे हा बरोबर आहे. पहिलं निष्कर्ष या ठिकाणी बरोबर आलेला आहे. त्यानंतर बघा, काही सण सुट्ट्या नाहीत. बघा मित्रांनो, या ठिकाणी सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्याचा पार्ट सणामध्ये पण गेलेला आहे मित्रांनो. त्यामुळे हा जो निष्कर्ष असेल हा चुकीचा ठरेल. ओके, कारण या ठिकाणी सुट्ट्या म्हणजे काही सण काय आहेत? सुट्ट्या आहेत. ओके, पण या ठिकाणी नाहीत म्हणत आहे, म्हणजे हा निष्कर्ष काय होत आहे? चुकीचा ठरत आहे. या ठिकाणी पहिलं निष्कर्ष काय असेल? फक्त बरोबर असेल. तर बघा, केवळ निष्कर्ष 1 तर्कसंगत आहे, हा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, गटात न बसणारा अक्षरसमूह या ठिकाणी शोधायचा आहे. बघा, मॅनला जर ओव्हरऑल बघितलं मित्रांनो तर M आणि N मध्ये कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. आणि एक नंबरवर कोणता अल्फाबेट असतो मित्रांनो? A असतो. त्यामुळे या ठिकाणी A पण बरोबर आलेला आहे. ओके, त्यानंतर बघा, I आणि R यामध्ये कितीचा फरक आहे? I आणि R मध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो? 9चा फरक आहे. ओके, आणि 9 नंबरवर कोणता अल्फाबेट येतो मित्रांनो? तर तो आहे I. ओके, म्हणजे या ठिकाणी हा जो लॉजिक आहे मित्रांनो हा करेक्ट जात आहे. त्यानंतर बघा, G आणि T आहे. ओके, G आणि T यामध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो? यामध्ये आहे 13चा. तर 13व्या नंबरवर कोणता अल्फाबेट येतो मित्रांनो? M येतो. ओके, M. त्यानंतर बघा, L आणि O मध्ये कितीचा फरक येईल मित्रांनो? 3चा फरक येतो. ओके, 3चा म्हणजे या ठिकाणी C असायला पाहिजे, पण या ठिकाणी काय आहे? B आहे मित्रांनो. आपल्या या ठिकाणी एक हा जो LBO आहे हा गटात बसत नाही मित्रांनो. या क्रमानुसार किंवा या लॉजिकनुसार LBO गटात बसत नाही, त्यामुळे हा वेगळा शब्द असेल मित्रांनो. चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, या ठिकाणी गुणाकार दिलेला आहे आणि या गुणाकाराच्या नजीकच्या पूर्ण संख्येपर्यंत पूर्णांकित करून अंदाज बांधा असं म्हटलं आहे मित्रांनो. बघा, हे रीड करून तुम्ही या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका. काही मुलं म्हणतील की पूर्ण वर्गसंख्या, या ठिकाणी पूर्ण वर्गसंख्या नाही मित्रांनो. तर एक जवळची होल नंबर आहे मित्रांनो आणि जवळचा होल नंबर आपल्याला ॲप्रॉक्समध्ये आन्सर काढायचा आहे. ओके, ॲप्रॉक्सिमेटमध्ये आन्सर काढायचा आहे. ॲप्रॉक्स होल नंबर आपल्याला शोधायचा आहे. तर बघा, 107 पॉईंट सोडा मित्रांनो आधी. बघा, 107 गुणिले किती आहे? 15 आहे. ओके, तर बघा, 15 7 105, 105चे 0, त्यानंतर या ठिकाणी 10. तर बघा, 15 0 0 होईल आणि 10चे 0 होईल. ओके, त्यानंतर 15
ह्याचं 1 येईल. ओके, 15 1 15 आणि 1 16 होईल. ओके, आणि 2 पॉईंट या ठिकाणी आहेत, त्यामुळे 2 पॉईंट नंतर पॉईंट देऊ आपण, 2 डिजिट नंतर पॉईंट देऊ. ओके, तर या ठिकाणी तुमचा ॲप्रॉक्स आन्सर किती येत आहे मित्रांनो? 16 येत आहे. ॲप्रॉक्स नाही येत आहे, पण या ठिकाणी करेक्ट आन्सर 16च येत आहे. त्यामुळं या ठिकाणी उत्तर कोणतं असेल मित्रांनो? करेक्ट 16 असेल, पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, आणि बघा मित्रांनो, इन केस जर तुमचं आन्सर 15.40 असतं. ओके, 15.40 असतं, तेव्हा तुम्हाला काय करावं लागलं असतं? बघा, 15 हा आन्सर सिलेक्ट करावा लागला असता मित्रांनो. जर 15.40 जर हे तुमचं उत्तर आलं असतं, तर तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट 15 हा आन्सर सिलेक्ट करावा लागला असता, कारण या ठिकाणी 0.50. ओके, 0.50 जर हा डिजिट जर 0.50च्या वर गेला असता मित्रांनो, तर त्याला आपण 16 मानलं असतं. ॲप्रॉक्सिमेट होल नंबर 16 मानलं असतं, आणि या ठिकाणी ॲप्रॉक्सिमेट 15.40 येत असल्यामुळे ॲप्रॉक्सिमेट पूर्ण संख्या आपण 15 मानणार. ओके, यामध्ये कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो, असं पण क्वेश्चन विचारू शकतं. त्यानंतर बघा, जर आपण इंग्रजी वर्णमाला मालिकेतील प्रत्येक शब्दातील सर्व स्वर त्यांच्या नंतरच्या अक्षराने, बघा मित्रांनो, स्वर त्यांच्या नंतरच्या अक्षराने आणि व्यंजन त्यांच्या आधीच्या अक्षराने, ओके, व्यंजन असेल तर त्याच्या आधीच्या अक्षराने बदलायचं आहे, आणि बदलल्यानंतर दिलेल्या मालिकेतील किती शब्दामध्ये एकही स्वर नसेल असं या ठिकाणी क्वेश्चन आहे. ओके, एकही स्वर नसणारा या ठिकाणी शब्द आपल्याला शोधायचा आहे. ओके, तर बघा, BGFR. ओके, BGFRमध्ये जर व्यंजन असेल, ओके, तर व्यंजनच्या आधीचा घेतो आपण. ओके, तर बीच्या आधीचा काय येईल मित्रांनो? ए येईल. ओके, बीच्या आधीचा ए येईल, त्यामुळे या ठिकाणी काय असेल? या शब्दामध्ये स्वर असेल, त्यामुळे हा ऑप्शन कटला. ओके, कारण आपल्याला स्वर नसणारा शब्द या ठिकाणी शोधायचा आहे. त्यानंतर बघा, NBGF आहे. ओके, या ठिकाणी पण बी आलेला आहे मित्रांनो. बी हा व्यंजन आहे, आणि व्यंजनच्या आधीचा घेतल्यावर या ठिकाणी पण काय येईल? ए येईल. ओके, त्यामुळे हा पण या ठिकाणी कटेल. त्यानंतर बघा, या ठिकाणी पण काय मित्रांनो? पी आहे. ओके, आणि पीच्या आधीचा अक्षर काय येतं? ओ येतं, म्हणजे या ठिकाणी पण स्वर असेल. ओके, हा पण या ठिकाणी कटेल. त्यानंतर बघा, यस आहे. यसच्या आधीचा वर्ड काय आहे मित्रांनो? यसच्या आधीचा वर्ड आर आहे. ओके, आर. त्यानंतर यसच्या आधीचा वर्ड काय आहे? यसच्या आधीचा वर्ड जी आहे. ओके, त्यानंतर आय हा स्वर आहे मित्रांनो, तो स्वराच्या नंतरचा पाहिजे आपल्याला, तर आय नंतर काय येईल? आय नंतर येईल जे. ओके, जे येईल. आणि टीच्या आधीचा वर्ड काय असेल मित्रांनो? टीच्या आधीचा वर्ड यस असेल, म्हणजे या ठिकाणी JSGR या ठिकाणी एकही स्वर आलेला नाही आहे, त्यामुळे या चार शब्दामधून किती शब्दामध्ये असेल? म्हणजे नसणारा स्वर काय असेल मित्रांनो? एकच शब्द असेल. ओके, तुमचं पहिलं ऑप्शन 1 करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, एका स्टोरेज रूममध्ये 60 खोके एकावर एक रचलेले आहेत. जर एक खोका तळापासून 8व्या स्थानावर असेल, तर तो वरून कितव्या स्थानावर असेल, असं क्वेश्चन विचारलं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, या ठिकाणी जर एक खोका तळापासून 8व्या स्थानावर असेल, ओके, बघा या ठिकाणी टोटल 60 खोके आहेत. ओके, 60 खोके आहेत, आणि तळापासून जर एक खोका 8व्या नंबरवर असेल मित्रांनो, 8व्या नंबरवर असेल, तर याच्या मधात, ओके, याच्या मधात किती येतील मित्रांनो? 7 खोके असतील. ओके, म्हणजे 8च्या खाली किती येतील? 7 खोके येतील. ओके, आणि हा 8वा, आणि याच्या वर किती असतील मित्रांनो? वर किती असतील? टोटल 52 खोके असतील. ओके, वर 52 खोके आहेत, तर 52 नंतर हा जर येत असेल मित्रांनो, तर हा किती वर राहील? 53 वर राहील ना. ओके, 53 हा तुमचा करेक्ट आन्सर असेल. ओके, चौथा ऑप्शन करेक्ट असेल. बघा, 60 पैकी 52 हे झाले, आणि हे 8, म्हणजे या ठिकाणी काय होईल मित्रांनो? 52 नंतर 53 वर राहील हा 8वा खोका. ओके, बघा, चौथा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा, 54 आहे, त्यानंतर क्वेश्चन मार्क, त्यानंतर 59, त्यानंतर 68, 84 आणि 109. बघा मित्रांनो, या ठिकाणी जर फरक बघितला आपण, तर तो कितीचा फरक येतो? 9चा फरक येईल. ओके, त्यानंतर 68 आणि 84 मध्ये कितीचा फरक येईल? 16चा फरक येईल, आणि त्यानंतर 84 आणि 109 मध्ये कितीचा फरक दिसत आहे? 25चा. ओके, या संख्यांना ऑब्झर्व करा मित्रांनो. ही 25 संख्या म्हणजे पूर्ण वर्ग संख्या आहे, 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, आणि 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे मित्रांनो. 9 ही 3चा वर्ग आहे, 4चा वर्ग 16, आणि 5चा वर्ग किती? 25. तर या ठिकाणी पण तुम्हाला 2चा वर्ग पाहिजे मित्रांनो, आणि त्यानंतर 1चा वर्ग या ठिकाणी. ओके, तर बघा, या ठिकाणी 2चा वर्ग केलं तर कितीचा फरक होईल? 4चा फरक होईल. ओके, आणि त्यानंतर या ठिकाणी 1चा वर्ग 1 होईल, या ठिकाणी 1चा फरक असेल. ओके, तर बघा, या ठिकाणी 4चा फरक असण्यासाठी या संख्येला किती घ्यावं लागेल मित्रांनो? 59 मायनस 4 जर केलं तर आपल्याला 55 मिळेल. ओके, आणि 55 नंतर जर 1 मायनस केलं, 1 आहे या ठिकाणी, तर ते 54 मिळेल, म्हणजे या ठिकाणी 55 जो आपण घेतला तो काय असेल? करेक्ट असेल. ओके, म्हणजे आपला हा जो लॉजिक आहे मित्रांनो, पूर्ण वर्ग संख्यांचा, हा लॉजिक काय असेल? करेक्ट असेल. तुमचं 55 ऑप्शन करेक्ट असेल. 3 नंबर. ओके, 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट असेल.
त्यानंतर बघा सिटिंग अरेंजमेंटवर हा क्वेश्चन आलेला आहे. या ठिकाणी 4 मित्र आहेत आणि ते 4 मित्र चौरसाकृती टेबलाच्या कोपऱ्यांवर बसलेले आहेत बाहेरच्या बाजूने तोंड करून. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी एक टेबल आहे आणि हे टेबलचे कॉर्नर आहेत. ओके, टेबलचे कॉर्नर आहेत आणि कॉर्नरवर बाहेरच्या दिशेने तोंड करून हे सर्व 4ही लोक बसलेले आहेत. तर बघा हार्पर मेसनच्या लगत डावीकडे बसलेला आहे. ओके, जर आपण या ठिकाणी हार्पर जर घेतलं हार्पर, तर तो कशाच्या म्हणजे कुणाच्या डावीकडे बसला आहे मित्रांनो, तर हा जो हार्पर आहे मेसनच्या डावीकडे. ओके, मेसन. बघा मित्रांनो मेसन जर हा बाहेरच्या दिशेने बघत असेल तर याची डावी बाजू ही होईल ना. ओके, म्हणजेच मेसनच्या डावीकडे कोण बसलेला आहे, हार्पर बसलेला आहे. ओके, हार्पर. त्यानंतर बघा एव्हलिन लोगनच्या लगत उजवीकडे बसली आहे. एव्हलिन हे लोगनच्या लगत उजवीकडे बसलेले आहे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी जर लोगन घेतलं, लोगन, ओके, तर या ठिकाणी लोगनच्या उजवीकडे कोण येईल, एव्हलिन येईल. ओके, एव्हलिन. तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमची डायग्राम बनलेली आहे. आता क्वेश्चन बघा, एव्हलिनच्या लगत उजवीकडे कोण बसलेला आहे. बघा एव्हलिनच्या लगत उजवीकडे कोण राहील मित्रांनो, हार्पर राहील. हार्पर ऑप्शन करेक्ट असेल, चौथा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा इनइक्वेलिटीवर क्वेश्चन आलेला आहे. बघा खालीलपैकी काय सत्य आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. व्ही मोठा आहे एम पेक्षा. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी व्ही ला वर ठेवतो कारण तो मोठा आहे कशापेक्षा, एम पेक्षा. त्यानंतर बघा एम हा मोठा आहे ओ पेक्षा आणि बराबर सुद्धा आहे. ओके, ओ पेक्षा एम काय आहे, मोठा पण आहे आणि बराबर पण आहे. ओके, त्यानंतर बघा ओ हा बरोबर आहे एस पेक्षा. ओके, एस पेक्षा बरोबर आहे ओ, म्हणजे एस आणि ओ काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा एस जो आहे हा मोठा आहे पी पेक्षा. ओके, एस हा मोठा आहे पी पेक्षा, म्हणजे पी आपण कुठे लिहिणार, खाली लिहिणार. ओके, त्यानंतर बघा पी हा लहान आहे क्यू पेक्षा आणि समान पण आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी जर मी क्यू घेतलं, ओके, तर हा काय होईल, क्यू पेक्षा लहान होईल पी. ओके, क्यू पेक्षा लहान होईल. ओके, आणि क्यूच्या समान पण आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी क्यूच्या समान पण होईल. ओके, बघा क्यूच्या समान पी आहे. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो व्ही हा काय म्हणत आहे, व्ही हा मोठा आहे यस पेक्षा. बघा मित्रांनो व्ही हा काय आहे, मोठा आहे यस पेक्षा, म्हणजे यस हा काय होईल, व्ही पेक्षा लहानच होईल ना मित्रांनो. ऑब्वियस व्ही या ठिकाणी मोठा आलेला आहे, म्हणजे पहिलं जे ऑप्शन असेल हे पहिले स्टेटमेंट काय असेल, करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा ओ हा मोठा आहे क्यू पेक्षा. बघा मित्रांनो ओ जो आहे, ओ हा मोठा आहे म्हणत आहे क्यू पेक्षा, पण क्यू तर खाली आलेला आहे ओच्या, म्हणजे या ठिकाणी क्यू हा काय मित्रांनो लहान आहे, ओ पेक्षा क्यू लहान आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आलेला स्टेटमेंट काय आहे, चुकीचा आहे. ओ हा मोठा नाही आहे क्यू पेक्षा, तर तो लहान आहे. म्हणजे या ठिकाणी पहिला स्टेटमेंट काय असेल, करेक्ट असेल. फक्त एक स्टेटमेंट करेक्ट असेल पहिला. बघा केवळ ए. ओके, आपल्याला काय विचारलेलं आहे, कोणतं स्टेटमेंट सत्य आहे, तर केवळ ए हे स्टेटमेंट काय सत्य आहे, चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, बघा मित्रांनो या लॉजिकने तुम्हाला पण सॉल्व्ह करायचं आहे. ओके, जर मोठं असेल तर त्याला वर ठेवायचं आहे आणि लहान असेल तर खाली ठेवायचं आहे. ओके, आणि बरोबर आलं तर त्याला या एका लाईनीमध्ये ठेवायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे केवळ ए करेक्ट असेल. त्यानंतर बघा रिगार्ड या शब्दात अक्षरांच्या अशा किती जोड्या आहेत ज्यांच्या दरम्यान इंग्रजी वर्णमालिकेत असलेल्या अक्षरां एवढीच अक्षरे आहेत. बघा मित्रांनो रिगार्ड आहे REGAR आणि डी. यामध्ये काय म्हणत आहे मित्रांनो, ज्यांच्या दरम्यान इंग्रजी वर्णमालिकेत असलेल्या अक्षरां एवढीच अक्षरे आहेत असं तुम्हाला किती जोड्या दिसतात त्या जोड्या तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहे. जर बघितलं मित्रांनो ABC आणि डी. ओके, ए आणि डी मध्ये किती शब्द आहेत मित्रांनो, म्हणजे किती अक्षर आहेत, 2च आहेत. ओके, आणि या बाराखडीमध्ये अल्फाबेटमध्ये पण या ठिकाणी 2च अक्षर येत आहेत. ओके, 2च अक्षर येत आहेत ना. अशाच प्रकारे तुम्हाला या रिगार्डमध्ये सुद्धा शोधायचं आहे. तर बघा आर आणि जी मध्ये एकच अक्षर असू शकतं का मित्रांनो, अल्फाबेटमध्ये बाराखडीमध्ये एकच अक्षर असू शकतं का, कारण या ठिकाणी ई हा एकच आलेला आहे. नाही मित्रांनो, तर एकच अक्षर असू शकत नाही, जास्त असतील. त्यानंतर बघा आर आणि ए मध्ये किती अक्षर असतील, बरेच असतील मित्रांनो, फक्त 2च अक्षर या ठिकाणी मिळणार नाही आर आणि ए मध्ये. ओके, त्यानंतर बघा आर आणि आर मध्ये हा तर काही बनतच नाही. त्यानंतर बघा आर आणि डी मध्ये 4 अक्षर असतील का, नाही. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो ई पकडू आता आपण. ई आणि ए मध्ये एकचा फरक आहे का मित्रांनो, 3 बाराखडी जर बघितलं तर ई आणि ए मध्ये 3 असतात, पण या ठिकाणी एकच आहे. ओके, त्यानंतर बघा ई आणि आर मध्ये 2च वर्ड असतील का, 2च लेटर असतील का मित्रांनो, 2च लेटर असणार नाही. त्यानंतर ई आणि डी मध्ये एकही लेटर नसतात. ओके, पण या ठिकाणी 3 लेटर आहेत मित्रांनो, त्यामुळे हा पण या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा जी आणि आर मध्ये एकच असेल का,
नाही. त्यानंतर बघा जी आणि डी मध्ये किती लेटर असतात मित्रांनो? 2 असतात आणि या ठिकाणी पण किती आलेले आहेत? ए आणि आर 2च आलेले आहेत. म्हणजे हा एक आपल्याला मिळू शकतो. ओके, जी आणि डी मध्ये 2 लेटर आहेत आणि बाराखडीमध्ये जी आणि डीच्या बाराखडीमध्ये सुद्धा 2 लेटर असतात. त्यामुळे या ठिकाणी एक जोडी आपल्याला मिळाली. त्यानंतर बघा एला जर पकडलं मित्रांनो तर ए आणि डी मध्ये एकच असेल का? नाही. ओके, तसंच जीला जरी पकडून आपण जर बघितलं जी आणि आर मध्ये एकच नसणार. त्यानंतर जी आणि डी मध्ये 2 आता मिळालेला आहे आपल्याला. त्यानंतर एला जर पकडलं तर ए आणि डी मध्ये एकच नसणार मित्रांनो. आपल्याला जोडी काय भेटत आहे? एकच जोडी भेटत आहे जी आणि डीची, ज्यामध्ये 2 लेटर आहेत आणि बाराखडीमध्ये सुद्धा 2 लेटर असतात. त्यामुळे पहिलं ऑप्शन 1 हे काय असेल? करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा समीकरण संतुलित करायचं आहे मित्रांनो. या समीकरणाचं उत्तर किती पाहिजे? 0 पाहिजे. तर बघा आपण एक एक म्हणजे कोणत्या दोन संख्यांची अदलाबदल करावी लागेल. तर बघा आपण अदलाबदल करून बघू. ओके, 5च्या ठिकाणी 2 आणि 2च्या ठिकाणी जर 5 ठेवलं मित्रांनो तर बघा काय होईल? 2 - 4 × 3 आणि +5. ओके, तर बघा 4 3 12 होतात. ओके, म्हणजे -12. ओके, -12 आणि या ठिकाणी किती होत आहेत? 7 होत आहेत. म्हणजे 0 येईल का मित्रांनो? नाही येणार. ओके, त्यानंतर 4 आणि 2ला आपण चेंज करून बघू. ओके, 5 मायनस या ठिकाणी 4च्या ठिकाणी 2 घ्यायचा आणि 2च्या ठिकाणी 4 घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी 2 × 3 + 4. बघा या ठिकाणी 3 दुने 6 होतात. ओके, -6 आणि -6 आणि हे किती होतात मित्रांनो? 9. 0 होईल का मित्रांनो यांची बेरीज? या तिघांची बेरीज 0 होणार नाही. त्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल होईल. त्यानंतर बघा 5 आणि 3. ओके, 5च्या ठिकाणी 3 आणि 3च्या ठिकाणी 5 करून बघू. ओके, तर 3 - 4 × या ठिकाणी 5 होईल आणि +2. तर बघा 4 पंजे 20 होतात मित्रांनो. -20 आणि या ठिकाणी 3 आणि 2 5 होईल. म्हणजे यांची पण बेरीज किती? 0 येणार नाही. हा पण ऑप्शन कटेल. त्यानंतर बघा 2 आणि 3ची जागा आपण बदलून बघू. बघा 5 - 4 × 2 + 3 होईल. ओके, आता बघा 4 2 8 होतात मित्रांनो आणि हे 8 काय होतील? कॅन्सल होतील. ओके, म्हणजे हे -8 आणि +8 कॅन्सल होतील ना. म्हणजे तुमच्याकडे किती उरत आहे? 0 उरत आहे. म्हणजे समीकरण संतुलित होत आहे मित्रांनो. तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा मित्रांनो, या ठिकाणी पण आपल्याला अंदाज बांधा म्हणत आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेट आन्सर काढायचा आहे. तर बघा 9.97 - 3.16. ओके, बघा एक उरलं. या ठिकाणी 8 आणि या ठिकाणी 6 म्हणजेच 6.81 येईल मित्रांनो. बघा या ठिकाणी 6.81 चौथा ऑप्शन करेक्ट असेल. बघा मित्रांनो, या ठिकाणी दशांश स्थानापर्यंत पूर्णांकित करा म्हणत आहे. म्हणजेच तुमचं दशांशवाला आन्सर आलं तरी तुम्हाला ते चालतं मित्रांनो. या ठिकाणी पूर्ण संख्या म्हणत नाही, पूर्ण संख्येपर्यंत म्हणत नाही. त्यामुळे ऑप्शन पण या ठिकाणी दशांशवालेच दिलेले आहेत. ओके, त्यानंतर बघा दिलेल्या सर्व संख्यांतील म्हणजे सर्व अंकांच्या उतरत्या क्रमाने मांडणी केली. ओके, दिलेल्या संख्यांतील सर्व अंकांची उतरत्या क्रमाने मांडणी केली तर नव्या मांडणीतील चौथी सर्वात मोठी संख्या कोणती असेल असं या ठिकाणी प्रश्न केला आहे. ओके, बघा मित्रांनो, उतरत्या क्रमाने मांडणी करायची आहे आणि नव्या मांडणीतील चौथी सर्वात मोठी संख्या कोणती असेल ते तुम्हाला शोधायची आहे. चौथी सर्वात मोठी शोधा मित्रांनो किंवा दुसरी सर्वात लहान शोधा, कारण या ठिकाणी 5 संख्या आहेत. ओके, 5 संख्या आहेत आणि दुसरी सर्वात लहान जरी शोधले तरी ते तुम्हाला चौथी सर्वात मोठी मिळून जाईल. ओके, तर बघा सर्वात लहान कोणती या ठिकाणी? 200 वाली सर्वात लहान राहील मित्रांनो. ओके, त्यानंतर याच्यापेक्षा थोडीशी मोठी कोणती राहील मित्रांनो? ही वाली राहील. ओके, 364 वाली. म्हणजेच ही जी 364 आहे मित्रांनो, हे म्हणजे उतरत्या क्रमाने जर मांडणी केली तर सर्वात मोठी संख्या असेल. ओके, कारण ही दुसरी सर्वात लहान येत आहे. ओके, तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा 4 अक्षरसमूह दिलेले आहेत. त्यापैकी 3 विशिष्ट प्रकारे एक समान आहेत आणि एक वेगळा आहे. तर गटात न बसणारा अक्षरसमूह या ठिकाणी शोधायचा आहे. बघा मित्रांनो, डी आणि डब्ल्यू जर बघितलं तर हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत मित्रांनो. डी आणि डब्ल्यू बघा A2 तुम्हाला किती M पर्यंत मांडणी करायची आहे आणि इकडून N पासून Z पर्यंत मांडणी करायची आहे मित्रांनो. जर या ठिकाणी जर डी असेल तर डीच्या खाली काय येईल? डीच्या खाली डब्ल्यू येईल. म्हणजे या ठिकाणी हे जोडी दिलेली आहेत मित्रांनो अपोजिटवाली. त्यानंतर एफ जर घेतलं, ओके, एफ जर घेतलं तर एफच्या खाली काय येईल मित्रांनो? यू येईल. ओके, म्हणजे अपोजिट आहे. त्यानंतर एल जर घेतलं या ठिकाणी तर ओ काय होईल? अपोजिट होईल मित्रांनो. पण आय जर घेतलं मित्रांनो तर आयच्या अपोजिट यस येत नाही मित्रांनो. त्यामुळे जो गटात न बसणारा समूह कोणता असेल? आय एस असेल. तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा चुकीचे पद या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बघा फरक जर बघितलं मित्रांनो तर GHI म्हणजे 2चा फरक आहे. IJK या ठिकाणी पण 2चा फरक येत आहे. ओके, के नंतर LM येईल पण या ठिकाणी N आहे मित्रांनो. ओके,
यम जर घेतलं असतं तर 2चा फरक असता आणि या ठिकाणी यम जर असतं तर यम एन ओ म्हणजे या ठिकाणी पण 2चा फरक असता मित्रांनो. ओके, म्हणजे या ठिकाणी एनच्या ठिकाणी काय पाहिजे होता, एम पाहिजे होता, तेव्हाच तुमचं सिक्वेन्स 2-2चं असतं मित्रांनो. ओके, 2-2चं असतं, +2चं असतं. पण या ठिकाणी हा जो पद आहे मित्रांनो हा चुकीचा आला असल्यामुळे आपण चुकीचा पद कोणता निवडणार, NOK वाला. ओके, NOK. ओके, या ठिकाणी चौथा ऑप्शन करेक्ट असेल, एक चुकीचं पद असेल. ओके, नंतर बघा, ज्या प्रकारे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी संबंधित आहे त्याच प्रकारे तिसऱ्या संख्येशी संबंधित असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा मित्रांनो, 91 आलेला आहे आणि 91वर एक शून्य दिलं तर 910 होतात. त्याचप्रमाणे आपल्याला या संख्येवर शून्य देऊन काय करायचं आहे, क्वेश्चन मार्क फिल करायचा आहे. ओके, तर बघा 84-33, 84-33वर शून्य, 84-33वर शून्य, तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. इझी होता मित्रांनो. त्यानंतर बघा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत जर टीम NZVG असेल, ओके, त्यानंतर मॅटर IVGG ZN असेल, ओके, तर टायगर हे कसे संकेतबद्ध केले जाईल असं प्रश्न विचारलेला आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय आहे, टीम आहे. ओके, TEAM. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी NZVG आलेला आहे. ओके, या ठिकाणी रिलेशन जर बघितलं मित्रांनो तर GT हे कसं आहेत, अपोजिट आहेत. त्यानंतर EV हे सुद्धा अपोजिट आहेत. त्यानंतर A आणि Z हे सुद्धा अपोजिट आहेत आणि MN हे सुद्धा अपोजिट आहेत मित्रांनो. सेम आपल्याला टायगरमध्ये सुद्धा अपोजिट वर्ड शोधायचे आहेत. ओके, TIGE आणि R. ओके, तर बघा मित्रांनो, टीच्या अपोजिट वर्ड काय असतं, जी असतं. ओके, या ठिकाणी बघा टीच्या अपोजिट वर्ड जी आहे. त्यानंतर आयच्या अपोजिट वर्ड काय असतं मित्रांनो, आयच्या अपोजिट वर्ड आर असतं. त्यानंतर जीच्या अपोजिट वर्ड टी असतं. ओके, त्यानंतर ईच्या अपोजिट वर्ड व्ही असतं. ओके, आणि आरच्या अपोजिट वर्ड आय असतं. ओके, बघा या ठिकाणी, तर अशा प्रकारे IVTRG तुमचं करेक्ट आन्सर असेल. ओके, IVTRG चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा सिलोजिझमचा क्वेश्चन आलेला आहे, विधान आणि निष्कर्ष. बघा पहिला विधान, काही पेय फेसाळ आहेत. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी मी पेय बनवलं, पेय. ओके, हे पेय कसे आहेत मित्रांनो, काही पेय फेसाळ आहेत. ओके, फेसाळ आहेत. त्यानंतर बघा काही पेय गोड आहेत. ओके, या ठिकाणी काही पेय जे आहेत मित्रांनो हे काय आहेत, गोड आहेत. ओके, त्यानंतर बघा सर्व पेय जे आहेत मित्रांनो, सर्व पेय काय आहेत, कॅफिन युक्त आहेत. म्हणजे या पेयलाच मी काय म्हणत आहो, कॅफिन युक्त पेय म्हणत आहो. ओके, कॅफिन युक्त पेय म्हणत आहो. ओके, कारण सर्व पेय काय आलेले आहेत, कॅफिन आहेत. ओके, तर बघा निष्कर्ष बघा आता, काही फेसाळ पदार्थ गोड आहेत. बघा मित्रांनो या ठिकाणी फेसाळ आहे आणि काही फेसाळ काय म्हटलं आहे, काही फेसाळ पदार्थ गोड आहेत. बघा मित्रांनो यांच्यात कोणताही रिलेशन आहे का मित्रांनो, यांच्यात कोणताही रिलेशन आलेलं नाही या ठिकाणी. त्यामुळं हा जो पहिला निष्कर्ष राहील तो चुकीचा राहील. बघा मित्रांनो या ठिकाणी शक्यता बनू शकतो. ओके, शक्यता बनू शकतो, पण या ठिकाणी शक्यता निष्कर्षामध्ये विचारलेली नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी निश्चितच हा चुकीचा असेल. ओके, त्यानंतर बघा काही कॅफिनयुक्त फेसाळ आहेत असं या ठिकाणी विचारलेलं आहे मित्रांनो. आणि कॅफिनयुक्त जे काही आहेत ते काय आहेत, फेसाळ आहे. हे जे निष्कर्ष आहे हे काय होत आहे, बरोबर येत आहे. ओके, म्हणजे तुमचं दुसरं निष्कर्ष काय असेल, केवळ दुसरं निष्कर्ष करेक्ट असेल. ओके, केवळ दुसरं निष्कर्ष तर्कसंगत आहे, तुमचं चौथा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा मित्रांनो, दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे तिसऱ्याशी संबंधित असलेला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. बघा त्रिपुरा हे अगरतळा. बघा त्रिपुराची राजधानी काय येतं, अगरतळा येतं मित्रांनो. तसंच गुजरातची राजधानी काय येईल मित्रांनो, बरेचसे मित्र अहमदाबादमध्ये कन्फ्यूज असतात मित्रांनो, पण या ठिकाणी कन्फ्यूज राहू नका, गांधीनगर हा करेक्ट उत्तर असेल. ओके, करेक्ट राजधानी असेल गुजरातची. ओके, तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा दिशेसंबंधित क्वेश्चन आलेला आहे. सियाने ए बिंदूपासून उत्तर दिशेला चालायला सुरुवात केली. ओके, या ठिकाणी ए बिंदू आहे आणि उत्तर दिशेला चालायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर 10 किलोमीटर चालल्यानंतर तिने उजवे वळण घेतले आणि बिंदू बी पर्यंत पोहोचण्यासाठी 7 किलोमीटर अंतर कापले. ओके, या ठिकाणी बिंदू बी आहे आणि या बिंदूपर्यंत 7 किलोमीटर अंतर चालले. त्यानंतर तिने उजवे वळण घेतले आणि बिंदू सी पर्यंत पोहोचण्यासाठी 5 किलोमीटर अंतर कापले. ओके, बी पासून सी पर्यंत किती, 5 किलोमीटर अंतर तिने कापले. ओके, सी पर्यंत. आता बघा काय विचारलेलं आहे, बिंदू सी पर्यंत 5 किलोमीटर अंतर कापले, सियाने एकूण किती अंतराचा प्रवास केला असं या ठिकाणी विचारलं आहे मित्रांनो. 10 + 7 + 5. ओके, +5 म्हणजे किती होतात मित्रांनो, 7 × 5 = 12 आणि 10 = 22 होईल. तुमचा चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा आपल्याला समीकरणाचे मूल्य शोधायचे आहे
आणि या ठिकाणी m म्हणजे बेरीज, n म्हणजे गुणाकार, हे साईन ठेवून तुम्हाला समीकरणाचे मूल्य शोधायचे आहे. बघा मित्रांनो, 12 m म्हणजे काय आहे, बेरीज आहे. ओके, 12 प्लस काय होईल, 6 होईल. त्यानंतर n म्हणजे काय आहे, गुणाकार आहे, 6 गुणिले 28 होईल. ओके, त्यानंतर p म्हणजे काय मित्रांनो, p म्हणजे भागाकार आहे. ओके, भागाकार 4. ओके, त्यानंतर बघा o म्हणजे काय आहे, o म्हणजे वजाबाकी आहे, वजाबाकी 3. तर बघा आता हे सॉल्व करून बघू. आधी आपल्याला बोर्डमासनुसार भागाकार सॉल्व करावं लागेल. ओके, 4 7 28. ओके, त्यानंतर 7 6 42. ओके, 42 म्हणजे इथपर्यंत तुमचं कटलं. ओके, आता बघा या ठिकाणी 12 प्लस 42 प्लस -3. ओके, -3 आहे या ठिकाणी. बघा या ठिकाणी -3 जर गेले मित्रांनो, या ठिकाणी किती उरले, 1 मिनिट, 39 उरतील ना. ओके, 39 उरतील. ओके, जर 42 मधून 3 गेले तर 39 उरतील ना. ओके, तर 39 प्लस 12 किती होतात मित्रांनो, 51. ओके, 51 तुमचा करेक्ट आन्सर असेल. ओके, ऑप्शन नंबर 1 करेक्ट असेल. त्यानंतर बघा मित्रांनो, पुन्हा हे सिटिंग अरेंजमेंटवर क्वेश्चन आलेला आहे, पण डेव्हिडच्या लगत उजवीकडे कोण बसला आहे हे ऑप्शनमधून कळत नाही मित्रांनो, त्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. ओके, सर्वांना हे मार्क्स दिलेले आहेत. बघा मित्रांनो, एवढा सिंपल क्वेश्चन असून सुद्धा हे TCS वाले काय करतात, गलती करतात मित्रांनो. हे चुकीचं आहे, कारण या गलतीमुळे काय होऊ शकतं, नॉर्मलायझेशनवर बराच फरक पडू शकतं. त्यामुळे TCSला या गलत्या टाळल्या गेल्या पाहिजेत मित्रांनो, कारण इकडे खूप मुलांच्या भविष्याचा प्रश्न असतो. ओके, त्यानंतर बघा, एका वर्गात अनन्याचा क्रमांक वरून 17वा आहे. ओके, बघा मित्रांनो, वरून कितवा आहे, 17वा आहे अनन्या. ओके, अनन्या कितवी आहे, 17वी आहे मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी अनन्याच्या वर किती लोक असतील, 16 लोक असतील. ओके, त्यानंतर बघा, रोहनचा क्रमांक तळापासून 22वा आहे. बघा मित्रांनो, तळापासून 22वा कोण आहे, रोहन आहे. ओके, 22वा रोहन आहे. तर बघा, हा जर 22वा असेल तर याच्या खाली किती लोक असतील मित्रांनो, 22वा असेल तर याच्या खाली 21 लोक असतील. ओके, त्यानंतर बघा, 38 विद्यार्थ्यांचा क्रमांक अनन्या आणि रोहन यांच्या दरम्यान आहे. ओके, अनन्या आणि रोहन यांच्या दरम्यान किती लोक आहेत मित्रांनो, 38 आहेत. ओके, 38 आहेत. तर वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या शोधायची आहे मित्रांनो. बघा, अनन्याच्या वर किती आलेले आहेत, 16 आलेले आहेत. ओके, त्यानंतर अनन्या आणि रोहितच्या मधात किती आहेत, 38 आहेत. ओके, त्यानंतर रोहनच्या खाली किती आहेत, 21 आहेत. ओके, आणि हे अनन्या आणि रोहन हे स्वतः म्हणजेच 2. ओके, तर बघा टोटल यांची बेरीज करा. बघा या ठिकाणी 8 आणि 8 16 आणि 1 17 होतात. 17चे 7, हातचे आले 1. त्यानंतर बघा 3 आणि 2 5 आणि 2 7 म्हणजे 77 एकूण त्या ठिकाणी विद्यार्थी असतील मित्रांनो. तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, नातेसंबंधावर क्वेश्चन आलेला आहे. बघा साईन आहेत आणि हे साईन ठेवून आपल्याला या ठिकाणी नातेसंबंध बघायचा असतो. तर बघा, आय गुणिला जे, गुणाकार कुठं आहे मित्रांनो, आय गुणाकार जे, म्हणजेच आय ही जेची पत्नी आहे. ओके, बघा या ठिकाणी आय ही काय आहे, जेची पत्नी आहे मित्रांनो. म्हणजे जे या ठिकाणी मेल आहे आणि आय काय आहे, फिमेल आहे. ओके, मी मित्रांनो आधी जे एक्सप्लेनेशन बघितले असाल त्यामध्ये मी सांगितलेलंच आहे की राऊंड मी फिमेलसाठी करतोय आणि जर पुरुष असेल ओके तर मी त्याला काय करतोय, बॉक्समध्ये ठेवतोय. ओके, आणि हे काय आहेत मित्रांनो, जोडपे आहेत, त्यामुळे या दोघांनाही मी सर्कल करतोय. त्यानंतर बघा मित्रांनो, जे भागीला के या ठिकाणी भागाकार आहे. ओके, जे भागीला के म्हणजे जे हा केचा मुलगा आहे. जे जो आहे मित्रांनो हा कुणाचा मुलगा आहे, केचा मुलगा आहे. ओके, केचा मुलगा आहे जे. त्यानंतर बघा के मायनस एल आहे. बघा मायनस कुठं आहे, या ठिकाणी आहे. ओके, के हा एलचा पती आहे. ओके, बघा के जो आहे मित्रांनो हा कुणाचा पती आहे, एलचा पती आहे. म्हणजे हे पण या ठिकाणी जोडपे आहेत. ओके, आता बघा या पदावलीत आय चे एलशी संबंध काय आहे. बघा हा एल आहे, एलचा मुलगा कोण आहे, जे आहे मित्रांनो, एलचा मुलगा जे आहे. ओके, आणि जेची पत्नी कोण आहे मित्रांनो, आय आहे. म्हणजेच या एलच्या मुलाची पत्नी असेल मित्रांनो आय. म्हणजेच बघा या ठिकाणी एलच्या मुलाची पत्नी आहे. ओके, एलचे नाते विचारलं आहे मित्रांनो, तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे 25 क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. जर तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो, सोबत सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब नसेल केलं तर, आणि शेअर करून सपोर्ट करत जा मित्रांनो. धन्यवाद.